समर्थनगर तपोवन लिंक रोड या ठिकाणी भूमिगत वायर टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी असलेले मजूर त्यांच्या ट्रकमध्येच स्वयंपाक करून राहतात. रात्री 9 वाजेच्या सुमारास 3 मजूर नेहमीप्रमाणे ट्रकमध्ये स्वयंपाक करत असताना अचानक आगीचा भडका उडाला आणि ट्रकने पेट घेतला. परिसरातील दुकानदार समीर करपे यांच्या लक्षात घटना येताच त्यांनी नितीन करपे यांच्यासह दुकानातील आग प्रतिबंधक सिलेंडर घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीचे प्रमाण जास्त असल्याने सिलेंडरच्या माध्यमातून आग विझवणे शक्य झाले नाही. यावेळी 3ही मजुरांनी तेथून पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले. दरम्यान सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने रुद्ररूप धारण केले. सिलेंडर स्फोटच्या आवाजाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. नागरिकांची गर्दी आणि रस्त्यातच ट्रक जळत असल्याने रस्ता पूर्णपणे बंद होऊन काही वेळ वाहतूक कोंडी झाली. नगरसेविका सीमा पवार यांनी अग्निशमन विभागास त्यांनी माहिती दिली. अवघ्या काही वेळेत अग्निशमन विभागाचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर पाण्याचा मारा करत अवघ्या काही वेळेत नियंत्रण मिळवले. अग्निशमन विभाग वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा ट्रकच्या डिझेल टँकला आग लागून मोठा अनर्थ झाला असता. सुदैवाने जीवितहानी टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आज दुपारी 2:30 वाजल्यापासून नाशिक शहरामध्ये वादळी पाऊस चालू झाला. जसा वादळी पाऊस चालू झाला तसं झाड पडणे किंवा MSCBच्या लाईटी कट होणे. आम्ही दुपारपासून प्रभागात फिरत असताना आता थोड्या वेळ पहिले घरी आलो असताना मला एक कॉल आला, समीर मिठाईमधून कॉल आला की सदरची एक ट्रकला आग लागली आहे. तर मी इथे पोहोचण्याच्या पहिले अग्निशामक दलाला फोन करून सदर गाड्या लवकर पाठवण्यास सांगितले व स्वतः इथे हजर असताना असं कळाले की इथे जे काम चालू आहे पाईपलाईनचे, तर ती गाडी त्यासाठी इथे आलेली होती. पण ती गाडी 1-2 दिवसापासून तिथंच उभी होती. पण मला असं एक सांगायचं आहे, जर का कामं चालू आहेत मान्य आहेत, पण अशा ठिकाणी ट्रकमध्ये स्वयंपाक बनवणं रेसिडेन्शियल एरियामध्ये चुकीचं आहे. याची काळजी संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी नक्कीच घ्यावी. आणि इथे आग लागल्यामुळे प्रचंड प्रमाणात इथं गर्दी जमा झाली आणि ते सिलेंडर ब्लास्ट झालं. देवाच्या कृपेने जीवितहानी कोणतीही प्रकारची झालेली नसून आता ही आग पूर्णपणे आटोक्यात आणली गेलेली असून माझी महानगरपालिकेला व संबंधित कॉन्ट्रॅक्टरला एवढी एकच विनंती आहे, सदर याला समज देऊन रेसिडेन्शियल एरियामध्ये असा परत पुन्हा प्रकार घडू नये एवढी मी आयुक्तांना उद्या विनंती करणार आहे आणि याची दखल आयुक्तांना नक्कीच घ्यायला लावणार आहे. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.